कल्याण एक ऐतिहासिक शहर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पहिले आरमार उभारले। सध्याच्या काळात कल्याण शहर एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जातो। आमच्या या कल्याण शहरात अनेक ऐतिहासिक आकर्षणे आहेत। दुर्गाडी किल्ला, पोखरण तलाव, सुभेदारांचा वाडा व शेकडो वर्ष जुने ऐतिहासिक वाडे अजून अशी बरीच ठिकाणे आहेत ज्यांची इतिहासामध्ये नोंद आहे। महाराष्ट्रामध्ये कोकण किनारीपट्टीवर तुम्हाला अनेक कोळीवाडे बघायला मिळतील, पण मी तुम्हाला आज आमच्या ऐतिहासिक कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला आमच्या कल्याण कोळीवाड्याबद्दल माहिती सांगणार आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन 16व्या शतकात स्वराज्याचे पहिले आरमार उभे करत असताना इथल्या कल्याणच्या खाडीत मासेमारी करणारे भूमिपुत्र कोळी बांधवांचाही समावेश होता। त्या काळापासून ते आजपर्यंत ही कोळी लोक पिढ्यानपिढ्या मासेमारी व मासे विक्री करत अजून आपल्या कल्याण शहरात दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण कोळीवाड्यामध्ये राहतात। तर मी आज तुम्हाला आमच्या कल्याण कोळीवाड्याची एकता, आमचे सण, आमची परंपरा व आमचे उत्सव मी सर्व तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सर्व दाखवणार आहे, तर तुम्ही पूर्ण बघा। तर आपण पहिले सुरुवात करूया आमच्या गावातल्या श्री गणेश मंदिरापासून। शेकडो वर्षाआधी आमच्या पूर्वजांनी बांधलेले हे प्राचीन श्री गणेश मंदिर। आमच्या मंदिरात श्री गणपती बाप्पा, जरीमरी आई, आमचे गावचे गुरु सखाराम बाबा व बालकम बाबा, एकवीरा आई, साई बाबा असे देवस्थान आहे। 2010 साली गावातल्या पंच कमिटीने व नागरिकांनी जनरल मीटिंग मध्ये आपले गावातले श्री गणेश मंदिर नवीन बांधण्याचा निर्णय घेतला। तर सर्व गावक्यांनी व गावातल्या महिला मंडळाने आपलं मंदिर बांधायचं आहे म्हणून सर्व खूप मेहनत घेऊ लागले। गावातल्या पोरांनी गणेश घाटावर गणपती विसर्जन करून जमा केलेली दक्षिणा, अनेक ठिकाणी दहीहंड्या फोडून जमा केलेले बक्षिसे, गावातल्या महिलांनी मासे विक्री करून जमा केलेली वर्गणी व देणग्या असे सर्व गावकरांच्या कष्टाने व मेहनतीने 2013 साली नवीन भव्य दिव्य श्री गणेश मंदिर उभारलं। 23 फेब्रुवारी 2013 रोजी श्री गणेश मंदिराचा उद्घाटन सोहळा सर्व गावक्यांनी खूप मोठ्या जल्लोषात पार पाडला। उद्घाटन सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमे सुद्धा झाली।
नुकताच 3 फेब्रुवारी 2023 मध्ये श्री गणेश मंदिराचा 10वा वर्धापन सोहळा सुद्धा गावकऱ्यांनी खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला। माघ महिन्याच्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गावात गणपती बाप्पाची पालखी फिरते। त्या दिवशी गावात महाभंडारा सुद्धा असतो। सर्व गावकरी व इतर ठिकाणाहून आलेली भक्त लोक महाभंडाराचा लाभ घेतात। मंदिरात रोज सायंकाळी गावातला एकविरा भजन मंडळ हे दररोज भजन, कीर्तन व देवाची आरती करतात। भजन मंडळात गावातले ज्येष्ठ व्यक्ती व महिला भक्तिभावाने भजन करतात। श्री गणेश मंदिराच्या ऐवजी गावाच्या मध्यस्थ भागी कालिका मातेचा सुद्धा छोटासा मंदिर आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी गावात दरवर्षी कालिका मातेची पालखी फिरते। सर्व गावकरी वाजत गाजत कालिका माताची पालखी गावात फिरवतात। दरवर्षी चैत्र सप्तमीच्या दिवशी लोणावळ्याला श्री एकविरा आईचा पालखी सोहळा खूप मोठ्या थाटामाटात साजरा होतो। दर 2 वर्षांनंतर आमच्या कल्याण कोळीवाड्याचा पालखीचा मान डोंगरावर असतो। शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही आमची परंपरा अजूनपर्यंत सुरू आहे। सर्व गावकरी आपल्या आईच्या पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात। जेव्हा पालखी सोहळा जवळ येतो तेव्हा गावात खुशीचं वातावरण निर्माण होतं। सर्व गावातली पोरं, पोरी, महिला व सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक 2 महिन्याआधीच पालखीच्या तयारीला सुरुवात करतात। दरवर्षी पालखीच्या वर सुंदर व आकर्षित चलचित्रे बनवतात। पालखीला खूप सुंदर सजवतात। खूप सारे फटाके, गुलाल, झेंडे अशी तयारी करतात। गावातली पोरं, पोरी व महिला एक सारखे दिसण्यासाठी टी-शर्ट, ड्रेस व साड्या असे विविध तयारी करतात। सर्व गावकरी आपली आईची पालखी डोंगरावर शोभून दिसण्यासाठी खूप मेहनत करतात। जत्रेच्या 2 दिवस आधी रात्री ढोल ताशा वाजवून नाचत नाचत आईची पालखी गावात फिरवतात। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी आपले बिराड घेऊन माहेर घरी जातात। तेथे रात्री बहिरीदेवाच्या दारी नाचत नाचत पालखी फिरवतात।
माहेर घरी मान देऊन सकाळी सर्व पोरं वाजतगाजत पालखी आईच्या जागेवर आपल्या गावाचा पवा घेऊन जातात। तेथे सर्व गावकरी पालखीच्या अवतीभोवती आपापले झोपडे बांधून राहतात। दुपारी सर्व गावातील तरुण मंडळी पालखी खांद्यावर घेऊन डोंगरावर आईच्या दारी जातात। तेथे श्री एकवीरा आईच्या पालखी नंतर आमची कल्याण कोळीवाड्याची मानाची पालखी नाचत वाजत गाजत डोंगरावर मिरवतात। सर्व पोरं खूप जल्लोषात थाटामाटात नाचतात व इतर ठिकठिकाणाहून आलेली लोक ही आमच्या पालखी सोहळ्यात नाचायचा आनंद घेतात। रात्री डोंगरावरून पालखी वाजत खाली उतरून एकवीरा आईच्या पायथ्याशी जत्रेत सर्व गावकरी नाचून धम्माल करतात। तिसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावातील महिला पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपापले जायवाल घेऊन डोंगरावर जातात। त्याच दिवशी गावातली लोक आईला कोंबड्या बकरांचा मानपान देतात। अशा पद्धतीने आम्ही दर 2 वर्षातून श्री एकवीरा आईचा पालखी सोहळा परंपरेनुसार साजरा करतो। श्री एकवीरा आई पालखीच्या काही दिवसानंतर श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गावात आमची गाव देवी श्री जरी मरी आईची पालखी दरवर्षी वाजत गाजत गावात फिरते। नंतर दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी जरी मरी आईला कोंबडा बकराचा मानपान देतात। काही वर्षापूर्वी कल्याण शहरातील 30 गावात आमची जरी मरी आईची पालखी फिरायची व सर्व गावकरी तेथे बिराड घेऊन आईला मानपान द्यायची, पण काही कारणास्तव गावकऱ्यांनी पालखी गावात फिरवण्याचा निर्णय घेतला। तर आता मी तुम्हाला आमच्या गावातली शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या होळी आणि शिमग्याची परंपरेबद्दल माहिती सांगतो। आपल्या भारत देशात होळी उत्सव अनेक ठिकाणी साजरा करतात। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला होळीच्या सणाला शिमगा असे म्हणतात। आमच्या गावात होळीच्या 1 महिन्याआधी महाशिवरात्री नंतर गावातली पोरी शिमगा खेळायला सुरू करतात। रोज रात्री गावातली सर्व पोरी सर्व मिळून गावात वेगवेगळे खेळ खेळतात। काही महिला वेगवेगळे पदार्थ खायला बनवतात व गावात वाटतात। होळीच्या 8 दिवस आधी सर्व गावातली पोरं होळी आणायला जंगलामध्ये जातात। आमच्या गावात 2 होळ्या उभ्या करतात, एक मैदानाची होळी आणि एक गावाच्या पाटलाची होळी। त्यामुळे तेथे 2 सावरीची मोठी झाडं वाजत गाजत गावात आणतात। दुसऱ्या दिवशी त्या होळ्यांना खूप सुंदर सजवून त्या होळ्याच्या उभ्या करायच्या जागेवर ठेवतात। गावात त्या होळीचा बावठा म्हणजे वरचा शेंडा गावात वाजत गाजत फिरवतात। होळीच्या खालच्या बुंद्याला सर्वजण पैसे ठोकतात। या परंपरेनुसार सर्व गावातली लोक त्या होळ्या उभ्या करतात व त्यांची पूजा वगैरे करतात। सर्व गावातल्या पोरी रात्री होळीच्या अवतीभोवती शिमग्याची जुनी गाणी बोलतात, तेथे खेळ खेळतात, नाचतात, खूप मजा करतात। गावातली पंच कमिटी शिमगा चषक ठेवतात। कबड्डी, बॉक्स, क्रिकेट असे सामने गावातल्या गावात अनेक टीम्स बनवून खेळतात। जी कोणती टीम फायनल मॅच जिंकेल त्या टीमला होळी तोडण्याचा मान मिळतो। त्यामुळे गावातली सर्वी पोरं सहभागी होतात व काही जण बाहेरून बघण्याचा आनंद घेतात।
होळीच्या दिवशी रात्री ब्राह्मण बोलवून गावातील पाटलाच्या हाताने पूजा करून नंतर गावातील सर्व महिला होळीला म्हाव्याच्या तळलेल्या बोट्यांनी व पुरणपोळीचा नैवेद्य देऊन प्रार्थना करतात। लहान मुली पारंपरिक नुंगरा घालून नटून थाटून नाचतात। रात्री सर्वांची पूजा झाल्यानंतर होळीला तोडायला घेतात। सर्वात पहिले गावचा पाटील होळीला 5 फटके मारतो। मग त्यानंतर गावाचे पंच, नंतर फायनल मारलेली टीम अशा पद्धतीने दोन्ही होळी तोडतात व तिला अग्नी लावतात। अग्नी लावल्यानंतर गावातील नवीन लग्न झालेल्या नव्याला खांद्यावर घेऊन होळीचे 5 चक्कर घालतात। अशा पारंपरिक रीतीने होळीचा सण आमच्या गावात साजरा करतात व दुसऱ्या दिवशी सर्व धुलिवंदनाचा सर्व गावकरी गावात आनंद घेतात। आता आपण जाणून घेऊया आमच्या गावाच्या गोविंदा पथक बद्दल। आमच्या गोविंदा पथकाला 30 वर्ष पूर्ण झाली। इसवी सन 1995 साली आमच्या पंचकमिटीने गावाची एकता टिकून राहण्यासाठी आमचे गावचे गुरु सखाराम बाबा व बालकम बाबाचा नाव घेऊन गोविंदा पथकाला सुरुवात केली। तेव्हापासून ते आतापर्यंत आमचा गोविंदा पथक अजूनपर्यंत सुरू आहे। तेव्हा आम्ही कल्याणमध्ये 5 थर लावून हंडी फोडण्याचा मान पटकावायचो। हळूहळू पोरांमध्ये थरांबद्दल आवड निर्माण झाली। इसवी सन 1997 साली माझगाव ताडवाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही कल्याण शहरामध्ये पहिल्यांदा 7 थर उभे केले। त्यावेळी आमच्या गावाची कल्याण शहरमध्ये खूप चर्चा सुद्धा झाली। ठिकठिकाणी दहीहंड्या फोडून आम्ही जिंकलेले बक्षिसे व रक्कमे आम्ही जमा करून आम्ही आमच्या गावातल्या श्री गणेश मंदिराच्या बांधकामासाठी उपयोगी आले। सर्व पोरांच्या जिद्दीने व मेहनतीने भव्य दिव्य श्री गणेश मंदिर उभारलं। हळूहळू कल्याण शहरामध्ये अनेक गोविंदा पथक सुरू झाले, पण तेव्हा 7 थर कोण जास्त लावत नव्हते। फक्त काही गोविंदा पथकच होते जे 7 थर लावायचे। म्हणून गावातल्या सर्व पोरांनी या गोष्टीवर विचार केला आणि 8 थर लावण्याचा निर्णय घेतला। 2016 साली कल्याण शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा 8 थर लावण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला। पुढे 2017, 18, 19, 20, 21, 22 हे 6 वर्ष खूप प्रयत्न केले 8 थर लावायचे, पण अपयश आलं। परंतु गावातली पोरं पण खूप जिद्दी होती। आपल्या गावाचा नाव पूर्ण ठाणे जिल्ह्यात गाजवायचं आहे या रीतीने सर्व पोरं सखाराम बाबा आणि बालकम बाबाच नाव घेऊ आमच्या गावातले दहीहंडीचे गुरुवर्य श्याम भोईर, नरेश शेलार, संतोष शेलार, शांताराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तयारीला लागली। सगळ्या पोरांनी एवढी मेहनत घेतली की 2023 मध्ये दहीहंडीच्या दिवशी कल्याण शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये जेथे 2016 मध्ये अपयश आलेला त्याच जागी सखाराम बाबा आणि बालकम बाबाचा नाव घेऊन पहिल्या प्रयत्नात कडक 8 थर लावले आणि कल्याण शहरात पहिले 8 थर लावणारे पथक कल्याणचा राजा म्हणून नाव पटकावलं। त्या दिवशी संपूर्ण कल्याणमध्ये 4 जागी कडक 8 थर दाखवून सर्व कल्याणच्या मानाच्या हंड्या फोडल्या। सर्व गावकरी त्या वर्षी खूप आनंदी होते। थर उभे करताना व किंवा कोणताही कार्यक्रम करण्याआधी आम्ही आमचे गावाचे गुरु सखाराम बाबा व बालकम बाबा याच नाव घेतल्याशिवाय आम्ही थर लावायला सुरुवात करत नाही। आमच्या गावातली जुनी म्हातारी पिढी आम्हाला सांगत आले आहे, सखाराम बाबा व बालकम बाबा हे आपल्या गावाच्या वेशीवर आपल्या हाकेला धावतात, यांची कृपा आहे आपल्या गावावर पूर्वीपासून। एवढे आम्ही थर लावतो, एकालाही इजा होत नाही यांच्या कृपेमुळे। दरवर्षी हंडीच्या 4 दिवस आधी गावातली पोरं गणेश घाटावर कावड आणायला जातात आणि गावात येऊन मंदिरात सर्व देवांची आंघोळ घालतात।
म्हणून दरवर्षी जन्माष्टमीच्या एक दिवस आधी रात्री गावात लहान पोरं उपवासाल बसतात आणि रात्रभर भजन करतात. त्या दिवशी सर्व गावकरी कडक उपवास पकडतात व रात्री सखाराम बाबा व बालकम बाबाचा भजन बोलून प्रार्थना करतात. सर्व गावकरी आनंदाने पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार गावातील भगत कुटुंब यांच्या घरी जाऊन महाप्रसाद खाऊन उपवास सोडतात. दुसऱ्या दिवशी गावातल्या हंड्या फोडून आपला गोविंदा पथक घेऊन बाहेर हंडी फोडायला जातात. असा हा आमचा एक गाव एक गोविंदा पथक, एक जीवाचे एक गावाचे.